शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीचं 60व्या वर्षात पदार्पण सुप्रिया सुळे यांचे या संदर्भातलं ट्विट देखील समोर 6 दशकांच्या काळामध्ये कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला अव्याहतपणे सुरू सुप्रिया सुळे यांचे या संदर्भातलं ट्विटही समोर। दादांच्या अपघाताचा तपास लवकरच करण्याची बारामतीतील लोणी भापकर गावाची मागणीसाठी आज लोणी भापकर गाव बंद राहणार तर लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीने आज गाव बंदची पुकारण्यात आली हाक। दादांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 तारखेआधीच येणार तर केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती। कोण काय म्हणतं यामध्ये जायचं नाही, रोहित पवारांच्या मागणीवरती मोहोळांची ही प्रतिक्रिया असेल। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरेंनी पूर्वकल्पना त्यांना होती, या चर्चेनंतर सर्वांना सर्व माहिती आहे अशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया। विलिनीकरणाच्या चर्चा सध्या थांबलेल्या शरद पवार सर्वांना बोलावून चर्चा करतील तेव्हा पाहू, अनिल देशमुख यांचं हे वक्तव्य। पुण्यात आमचे अनेक उमेदवार घड्याळ चिन्हावरती लढले होते, अनिल देशमुख यांची ही प्रतिक्रिया समोर। चेन्नईमध्ये इंटर्नशिपसाठी आलेल्या महाराष्ट्रातील मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला। शनिवारी सुट्टी त्यामुळे मुलं समुद्रावर फिरायला गेलेली घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात। भंडाऱ्याच्या मयुरी चौधरीचा चेन्नईमध्ये समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला। मयुरीचा मृतदेह लवकरच ताब्यात देण्याची नातेवाईकांची मागणी। संबंधित प्रशासनानं आवश्यक ती कार्यवाही लवकरच करावी अशी कुटुंबाची मागणी। तेलंगणामध्ये माओवादी संघटनेचा नेता थिप्री तिरुपती उर्फ देवजीचं आत्मसमर्पण। देवजीसोबत सेंट्रल कमिटी मेंबर्स आणि एकूण 16 माओवाद्यांचं समर्पण। ऑपरेशन कागरच्या माध्यमातून माओवादी संघटनेवर पोलिसांचा दबाव होता। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच पंढरपूर कॉरिडॉरच्या हालचालींना वेग। उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक देखील होणार। सोलापूरच्या कोंढार चिंचोली या ठिकाणी उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समिती तिची बैठक पार पडली। बैठकीमध्ये गाळपेरीच्या आलेल्या नोटिसा रद्द करण्याची देखील मागणी। निर्णय न घेतल्यास आता उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठं आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये 73 ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल। जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या 73 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर। 4 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना। वाशिम शहरातील मंत्रीपाक या भागामध्ये 2 वळूंमध्ये झुंज झाली। स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत दोन्ही वळूंना वेगळं करून रस्त्याच्या बाजूला हकललं। शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत। 2026-27 या गळीत हंगामामध्ये महेश सहकारी साखर कारखाना सुरू होणारच आहे। माजी आमदार भीमराव धोंडे यांनी या संदर्भात व्यक्त विश्वास केलाय आणि यावर्षी एकरी 100 टन ऊस उत्पादन करण्याचाही निर्धार आहे। जालना तालुक्यातील रामनगर या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। गुन्हेगारीचं प्रमाण कमी व्हावं यासाठी शहरात तिसऱ्या डोळ्याची नजर। मुलुंडमध्ये मेट्रो दुर्घटना ताजी असताना घाटकोपरच्या आरसीटी मॉलजवळ मेट्रो 4च्या खांबाला मोठे तडे गेले। मुंबई महापालिकेकडून मेट्रो प्रशासनाला तातडीने ॲक्शन घेण्यासंदर्भात पत्र लिहिलं। मुंबईमध्ये मेट्रोच्या कामांबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। सोलापूरच्या माळशिरसमध्ये विवाहितेची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी पायल रणदिवेने हातावरती सुसाईड नोट लिहिली। कौटुंबिक त्रासातून पायलची आत्महत्या झाल्याचा आरोप। पायलच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांना पोलिसांकडून अटक। गडचिरोलीमध्ये 12वी परीक्षेमध्ये चॅटजीपीटीच्या माध्यमातून पेपर सोडवल्याचा प्रकार। 3 शिक्षक आणि एका शिपायावरती निलंबनाची कारवाई। गडचिरोली या ठिकाणच्या चामोर्शीमधील बोमनवार कनिष्ठ महाविद्यालयातील हा प्रकार समोर। धाराशिवच्या रत्नापूर पाटेजवळ कारचा अपघात झाला। अपघातात साखरपुडा झालेल्या वधूवराचा मृत्यू। 4 दिवसांपूर्वीच दोघांचा झालेला साखरपुडा। एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोनं सोडणाऱ्या आरोपींना विश्रामबाग पोलिसांकडून अटक। आरोपीकडून 3 गुन्हे उघडकीस आणून 6 लाख रुपयांचा मुद्देमालही करण्यात आला जप्त। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील 5 दिवस तापमानात वाढ होणार। दक्षिणेकडील 10 राज्यांमध्ये पाऊस पडणार। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला। 1 एप्रिलपासून महामार्गावरील टोल नाक्यावरती कॅशचा व्यवहार पूर्णतः बंद होण्याची शक्यता। दिशा डिजिटल टोलला प्रोत्साहन देण्यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला। महिलांच्या कर्करोग तपासणीसाठी फिरत्या व्हॅन रस्त्यावरती फिरणार। राजधानी दिल्लीमध्ये अनोखा प्रयोग। दिल्ली सरकार आणि राज्य कर्करोग संस्थेच्या मदतीने हा उपक्रम सुरू। अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला डोनाल्ड ट्रम्प यांचं आव्हान। ट्रम्प यांनी सरसकट आयात शुल्क 10% वरून 15% करण्याचा निर्णय घेतला। ट्रम्प यांनी भारतासह विविध देशांवरती लादलेलं आयात शुल्क हे अवैध असल्याचा निकाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला। अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा। सिन्हांच्या खामोश डायलॉगचा परवानगीशिवाय वापर करता येणार नाही। खामोश शब्द त्यांची शैली, व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग, कोर्टाचं स्पष्टीकरण।